नमस्कार. आयुर्वेदोक्त पथ्यसंकल्पना हा विषय स्पष्ट करायचं म्हटलं तर खूप काही सांगण्यासारखं आहे. मात्र या निमित्ताने सर्वप्रथम अतिशय मूलभूत अशा काही गोष्टींची उजळणी होणं किंवा काही गोष्टींवर प्रकाश टाकणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला मनोमन वाटतं आणि म्हणूनच हा विशेष संवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य यापेक्षा अतिशय व्यापक अशी स्वास्थ्य संकल्पना हा आयुर्वेद शास्त्राचा गाभा आहे. आरोग्य म्हणजे अरोगता, रोग न होणं ही स्थिती आणि स्वास्थ्य म्हणजे स्वस्थ असणं ही आपली मूलभूत स्थिती. आपल्या संस्कृतीची आणि आपल्या भाषेची गंमत ही की एकेका शब्दात फार मोठा आशय आपल्यासमोर मांडलेला असतो. नुसता तो शब्द समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी सगळा विषय त्याचा गाभा लक्षात येऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वस्थ म्हणजे स्वस्थ म्हणजे स्वतःमध्येच राहणं, स्वतःच्या ठिकाणीच सर्वच उत्तरं मिळू शकणं. खरंच किती छान कल्पना आहे ना. तेच आहे स्वस्थ असणं म्हणजे स्वास्थ्य. असं खरंच आपण स्वस्थ होऊ शकलो तर स्वतःचेच प्रश्न आणि उत्तरही स्वतःला आपल्या आतूनच मिळणार. इथे मग वय, पैसा, शिक्षण कशाचंच बंधन नाही. कुठे जायला नको, यायला नको. फक्त स्वतःमध्ये स्वतःशी जोडलेलं राहता आलं पाहिजे. असं सर्व जर आहे तर स्वस्थ होण्यात समस्या नेमकी कोणती आहे असा विचार केला तर लक्षात येतं की इथे जन्माला आल्यापासूनच पाचही इंद्रिय म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही काही ना काही हवं म्हणून सतत बाह्य जगाकडे खेचत असतात. शरीराने बाह्य जगात वावरायचं आणि आतून मनाने स्वतःशी जोडलेलं राहायचं, यासाठी आपल्या मनाला फार मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे त्याची अतिशय ओढाताण होत असते. अनेक मोहाचे क्षण समोर येत असतात आणि त्या तिथेच फसगत होण्याची शक्यता असते. अशावेळी एकच महत्त्वपूर्ण गोष्ट जाणीवपूर्वक करावी लागते, ती म्हणजे स्वतःशी अनुसंधान. आणि नेमकं तेच कायम राखणं, टिकवून ठेवणं कठीण होतं. समोर डोळ्यांना दिसतंय ते खोटं अर्थात क्षणभंगूर आहे हे लक्षात घेणं आणि त्या पलीकडील दृश्याच्या पलीकडील अदृश्य प्रांतात स्वतःचा शोध घेत मुसाफिरी करायची हे सोपं तर नक्कीच नाही. कारण हे अनादी कालापासून चालू असलेलं द्वंद्व आहे. प्रकृती की पुरुष, माया की ब्रह्म, शरीर की आत्मा, हे द्वंद्व सतत चालूच असतं. ते कोणत्या पातळीवर चालू असतं, कुठे त्यातून सुटण्यासाठी काही उपाययोजना सापडू शकते, सर्वांची जोडणी, गुंतागुंत नेमकी कुठे आहे याविषयी नेमकं मार्गदर्शन आणि तेही योग्य वेळी मिळणं हे वस्तुतः अतिशय गरजेचं आहे. कारण शरीर, मन आणि आत्मा यांचा परस्पर संबंध नेमकेपणानं समजून घेऊन थोडासा तारतम्याने विचार केल्यास स्वतःच स्वतःचं स्वास्थ्यरक्षण करण्याइतपत आपल्यापैकी प्रत्येकजण सक्षम, समर्थ आहे हा विश्वास आयुर्वेदशास्त्र अर्थात आपली भारतीय संस्कृती आपल्याला नक्कीच देऊ शकते. होतं काय की शरीर सांभाळू जावं तर मन संभ्रमात पडतं आणि मनाप्रमाणे करू जावं तर शेवटी शरीरात आजार निर्माण होणं हे ठरलेलंच. त्यामुळे काय करावं हे समजेनासं होतं. बुद्धी निर्णय घेऊ शकत नाही. अर्थात अशावेळीच आपली संत मंडळी आपल्यासाठी धावून येतात. या ईश्वरनिष्ठ मंडळींचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. स्वतः सर्व सोसून त्यातून मिळालेल्या अनुभवामृताचं सिंचन जगत कल्याणार्थ करणारी ही मंडळी माऊलीच्या हृदयानं, तळमळीनं आपल्याला पोटतिडकीने, परोपरीने हिताच्या गोष्टी सांगत असतात. पण इंद्रिय सुखाला चटावलेले आपण त्यांचं म्हणणं तितकंसं मनावर घेत नाही. होतं काय की आपल्याला सारखं काहीतरी करावंसं, काहीतरी बघावंसं वाटत असतं. छान छान काही ऐकावंसं, खाणं पिणं, विविध चवी, आरामदायी शय्या, ऐशाराम अशा अनेकविध गोष्टी आपल्याला आपल्या मनाला भौतिकतेकडे खेचत असतात आणि मनालाही त्याची पूर्ती होणं आवडत असतं, सुखद वाटत असतं. उदाहरणार्थ, गाणी ऐकायची आवड असते आणि गाण्याचा छान कार्यक्रम असला तर मन साहजिकच तिकडे ओढ घेतं. अशावेळी कार्यक्रमाला जायला मिळालं तर सुख आणि जायला नाही मिळालं तर दुःख, या दोन्ही गोष्टी ओघाने येतातच. सुख मिळालं तरी त्या सर्वच गोष्टी काही काळाने हरवतात, बिघडतात किंवा मोडून जातात, संपून जातात. त्यामुळे त्यापासून मिळणारं सुख हे काही काळाने ओसरतंच. मन तमोगुणी नैराश्याला पुन्हा बळी पडतं आणि निराश मनाला सावरण्यासाठी, पुन्हा नव्याने सुख मिळवण्यासाठी नवीन मार्ग शोधावासा वाटतो. पुन्हा पुन्हा काही हवंसं वाटणं, एखादी गोष्ट मिळवल्याशिवाय न राहणं हा झाला रजोगुण. मनाला असं रज आणि तमोगुणाच्या भोवऱ्यात भोवंडून जायला होतं.
भौतिक जगातील गोष्टींची इच्छा ही अशाच प्रकारे आपल्याला सुखदुःखाच्या चक्रात लोटत किंवा अडकवत असते. यातून बाहेर पडायचं असेल तर मनावर केवळ बंधनं घालून उपयोगी नाही, तर विचारांना योग्य दिशा दिली गेली पाहिजे. साधनेचं अधिष्ठान तपासून पाहिलं पाहिजे. मनाच्या संचाराला, आपल्या कल्पनाशक्तीला, बुद्धीला अजून बळकट अशा स्थिर, अचल, नित्य अशा गोष्टीचं अधिष्ठान प्राप्त करून द्यायला हवं. हाच खरं तर संत सद्गुरूंचा सांगावा. तीच स्थिर, नित्य, अचल अशी गोष्ट ज्याच्या केवळ अस्तित्वामुळे आपण सुखदुःख अनुभवू शकतो. समोर असणाऱ्या भौतिक गोष्टींचं मोल कुठवर? तर शरीरात चैतन्य असे तोवरच. ते शरीरस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा. तो शरीरात आहे तोवरच सुखदुःख इत्यादी गोष्टींना आणि विषयोपभोगांना अर्थ आहे. अन्यथा मृत शरीराला सोनं असो व माती काहीच फरक पडत नाही. म्हणूनच मी म्हणजे हा देह अशा देहबुद्धीऐवजी मी म्हणजे अंतस्थ चैतन्य, मी म्हणजे आत्मा असं आत्मबुद्धीचं सम्यक अधिष्ठान आपल्या मनाला, विचारांना, स्वतःच्या शोधयात्रेला दिलं तरच पुढचा प्रवास चैतन्याच्या म्हणजेच सतच्या दिशेने सुखेनैव होईल आणि मनाची सात्विकता वाढून उत्तरोत्तर मनोविकासाची उन्नत अवस्था साधणं शक्य होईल. आणि तसं झालं तरच आपल्या मनाला रजतम या दोषांपासून सोडवणं, मुक्त करणं शक्य होऊ शकेल. आपण खऱ्या अर्थाने मोकळेपण अनुभवू शकू. मानवी जीवनात शरीराच्या आश्रयाने असणाऱ्या या मनाचं सामर्थ्य लक्षात घेऊनच त्याच्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आपल्या संत मंडळींनी. विवेकाच्या सहाय्याने मनोविकासाची अत्युच्च अवस्था साध्य करणं, स्वरूपाचा, आपल्यातील ऐश्वर्याचा शोध घेणं आणि देहाच्या योगे सहन कराव्या लागणाऱ्या दुःखापासून मनाने मुक्त होऊन आपल्या मूलभूत अक्षय्य आनंद स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जीवनाचं अंतिम साध्य आहे. आणि या दृष्टीनेच मनाला प्रिय वाटणाऱ्या गोष्टींपेक्षा अंतिम ध्येय गाठण्याच्या दृष्टीने उपयुक्त गोष्टी आयुर्वेदात हितकर म्हणून सांगितलेल्या आहेत. त्याच पथ्यकर गोष्टी होत. अध्यात्मात श्रेयस आणि प्रेयस म्हणून केला गेलेला विचार आयुर्वेदशास्त्र हित अहित आणि सुखदुःख या स्वरूपात आपल्यासमोर ठेवतं. नीट लक्षात घेतल्यास पथ्य या शब्दात मूळ शब्द पथ हा आहे. पथिहितम पथ्यम, मार्गावर चालताना हितकर होतील अशा गोष्टी म्हणजेच पथ्यकर गोष्टी. याचा अर्थ एक ठराविक मार्ग आपल्या वाटचालीसाठी आधीच निश्चित केलेला आहे. तो कोणता हे आधी समजून घेण्याची गरज आहे. तो पथ कोणता, कुठे जातो, आपलं अंतिम गंतव्यस्थान कोणतं आहे, आपल्याला कुठवर जायचं आहे हे एकदा स्पष्ट झालं की प्रवासाची तयारी करणं तसं फारसं कठीण नाही. म्हणूनच या विषयाच्या अनुषंगानेच हा विशेष संवाद. आपण नेहमीच ऐकत आलोय किंबहुना म्हणत आलोय की असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. म्हणजेच आपला प्रवास हा अंधाराकडून प्रकाशाकडे, असतकडून सतकडे, मृत्यूकडून अमृताच्या दिशेने व्हावा ही प्रार्थना आहे आणि तसाच व्हावा ही मूलभूत अपेक्षा आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारे वाटचाल केल्याने जीव शांत होणार आहे, वासनांचं शमन होणार आहे. म्हणजे एक प्रकारे हा शांतीपथच आहे. त्यावरील प्रवासात अमृताचा गोडवा आहे. याविषयी नीट समजून घ्यायचं झालं तर या विषयाच्या मुळाशी जावं लागेल. आता हा अंधार, प्रकाश, असत, सत हा काय प्रकार आहे हे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सत हा शब्द असं या धातूपासून बनलेला आहे. असं म्हणजे असणे. त्यामुळे जे आहेच ते सत. जे आहेच म्हणजे नित्य अनादी आहे, ज्याला आदी नाही म्हणून अंतही नाही, ज्याला जन्म नाही म्हणून मृत्यूही नाही, असं अनादी अनंत अविनाशी तत्व, शरीरस्थ चैतन्याचा मूल स्रोत, परमपिता परमेश्वर, परमात्मा अशा विविध नावांनी आपल्याला परिचित असलेलं मूलतत्व म्हणजेच सत. एवढा खोलवर विचार दैनंदिन जीवनात आपण करत नसलो तरी या अर्थाचे अनेक शब्द, अनेक गोष्टी आपल्या नेहमीच्या बोलण्यात येत असतात. उदाहरणार्थ सत्यमेव जयते, सत्य, सत या, जे सत ते, अर्थातच अंतिमता विजय त्याचाच, त्या मूळ रूपाचाच होतो. आपल्या संस्कृतीने देखील सर्व कल्याणकारी म्हणून या अनादी अनंताची सतचीच पूजा करायला सांगितले, प्रचलित केली. तीच सत्यनारायण पूजा. आपण खरं तर अशा बऱ्याच प्रकारे या सतशी जोडलेलं असतो.
पण फारसं त्याच्या गाभ्यात उतरायला बघत नाही. त्यामुळे होतं काय, तर समजून घेऊन केलेल्या कृतीतून जो आनंद मिळतो त्याला आपण पारखे होतो. वस्तुतः हा सत्विषयक विचार समजून घेऊन सत्यनारायणाची पूजा करू, प्रसाद घेऊ, तर त्या प्रत्येक वेळी त्याचं अनादि अनंत रूप, त्याच्या निजरूपाचं चिंतन आणि या सर्व विचारांची मनोमन उजळणी निश्चितच होईल. आणि हाही अनुभव मिळेल की असं नीट समजून घेऊन केलेली पूजा आपल्या सर्वांच्या हृदयात वसलेल्या त्याच्यापर्यंत पोचतेच आणि प्रसन्नतेच्या रूपात आपल्याला प्रसादही तत्काळ मिळतो, जो दुःख नाहीशी करून बुद्धी स्थिर करायला मदत करतो. असो, तर या झाल्या दैनंदिन जीवनातील सतशी थेट संबंध जोडणाऱ्या 2 गोष्टी. अजूनही एक महत्त्वपूर्ण आणि नेहमीच वापरला जाणारा सतशी संबंधित शब्द म्हणजे सत्व. मनासाठी पर्यायवाची म्हणून वापरला जाणारा हा शब्द आयुर्वेदात मनाचा गुण म्हणून सांगितला गेला आहे. जसं जडपासून जडत्व, न्यूनपासून न्यूनत्व, तद्वतच सतपासून सत्व. सत्व म्हणजे मनाच्या ठिकाणचं ऐश्वर्य, मनाची उन्नत अवस्था, मनोविकासातील अपेक्षित अत्युच्च अवस्था, अतिशय शुद्ध निर्मळ भाव, परमेश्वरचरणी अर्पण करण्याची एकमेव अपेक्षित गोष्ट. आपण ऐकत असतो ना की देव भावाचा भुकेला, तर तोच हा भाव. सत्वपासून बनलेला प्रचलित असलेला दुसरा शब्द म्हणजे सात्विक. सतकडे, प्रकाशाकडे घेऊन जाणारी प्रत्येक गोष्ट ही सात्विक, जागृती आणणारी, आपल्यातील स्वत्व जागवणारी. म्हणूनच जीवनाचं जे मूल स्वरूपाची शोधयात्रा, या शोधयात्रेत सात्विक अन्न हे पथ्यकर समजलं जातं किंवा पथ्यसंकल्पनेत सात्विक गोष्टींना महत्त्व दिलं जातं. ते यासाठीच. सात्विक हा पथ्यसंकल्पनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द. त्याची व्यापकता समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. शरीराचे पोषण करण्यासाठी आहार घेणं हा वरवर दिसणारा प्रचलित अर्थ असला तरी हे सर्व का करायचं? आहार हा सात्विक असावा असं म्हणण्यामागे नेमका काय विचार आहे? केवळ शरीर टिकवून ठेवून किंवा शरीराचं पोषण करून उपभोगात रमून जायचं या संकुचित अर्थापेक्षाही खूप व्यापक असा जीवनदायी विचार, जगण्याचा नेमका अर्थ आपल्या संस्कृतीने दिला आहे. तो समजून घेणं अतिशय आवश्यकच नव्हे तर अत्यंत कल्याणकारी आहे आणि म्हणूनच तोच समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. या इथवर मनुष्यदेहाकडून अपेक्षित असलेली ही वाटचाल सतच्या दिशेने अर्थात सन्मार्गाने होणं अपेक्षित आहे, एवढं पक्कं झालं. आता दुसरी बाजू कोणती हेही पाहूया. अस धातू म्हणजेच असणे हे एक क्रियापद, तर भूभव होणे ही दुसरी बाजू. जसं अस धातूपासून सत म्हणजे जे नित्य आहेच असं अनादि अनंत तत्व, तसंच भूपासून भव म्हणजे झालेले, म्हणजे जन्म झालेले, आणि जन्म झाला त्या अर्थी ज्याला मृत्यूही आहेच असं मर्त्य, नित्य परिवर्तनशील, काळाच्या ओघात बदलत जाणारं तत्व म्हणजेच हे दृश्य जगत, हा मर्त्य संसार अर्थात भवसागर. जन्म आणि मृत्यूचं सतत गतिमान असलेलं चक्र, सतत परिवर्तनशील, जनन गमन करत अव्याहतपणे पुढे जात राहणारं हे जग. म्हणूनच याच्या गोलगोल फिरण्यालाच जगरहाटी हा शब्द वापरत रहाटगाडग्याची उपमा दिली. त्या जन्ममृत्यूच्या चक्रातलं अडकलेपण हेच बंधन, त्यातून सुटका म्हणजेच मोक्ष. अर्थात हे बंधन कोणाला असतं तर मनाला. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो. म्हणूनच यातून सुटका म्हणजेच मोक्ष. अशी ही सर्व ईश्वरी योजना समजून घेऊन हाताने कर्तव्य पार पाडत राहायचं आणि मनाने मोकळं, अगदी मोकळं होत जायचं, अलिप्त व्हायचं. अर्थात कसलाच लेप चढू द्यायचा नाही, कशातही अडकायचं नाही, अशी ही साधना. सहसा या गतिमान संसार चक्राच्या सुखदुःखाच्या खालीवर होणाऱ्या हेलकाव्यांनी गरगरून जायला होतं तेव्हाच आपण अडकलो असण्याची जाणीव जागी होते. आपल्याला परिस्थितीचं भान येतं आणि सुटकेसाठी प्रयत्न, विचार अर्थात माहिती मिळवण्यासाठी धडपड सुरू होते. या चक्रात गुरफटून गेल्याचं भान आलं की मगच आपल्या सुटकेच्या मार्गाचा शोध सुरू होतो. तो नीट होण्यासाठीच आधी हे सृष्टीचक्र नीट समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. सत्व या मूलभूत गुणाच्या बरोबरीने असणारे त्रिगुणांपैकी रज व तम हे 2 अन्य मूलभूत महागुण यांचं वर्णन
आयुर्वेदाने मनाचे दोष म्हणून केलेला आहे. रजस्तमश्च मनसो द्वौच दोषा उदावृतौ. मूलभूत पंचतत्वांपासून बनलेल्या या 3 महागुणांपासून त्यांच्या कमी अधिक मिश्रणातून पुढे विविध अहंकार गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी व्यक्तिमत्व तयार होतात. हे 3 गुण जसे विविध व्यक्तिमत्वात असतात तसेच विविध वनस्पती, वस्तू किंवा अन्नपदार्थ यामध्येही असतात, ज्यांच्याद्वारा आपल्या शरीराचं पोषण होत असतं. सत्व म्हणजेच प्रकाश, सद्विचार, आत्मविश्वास, स्वच्छ शुद्ध ज्ञान, जागृती. तर तम म्हणजे अंधार, भीती, अज्ञान. आणि रज म्हणजे घाई, गडबड, गती. जीवनचक्र फिरवत जीवनाला गती देणारं, गतिमान करणारं, चालना देणारं तत्त्व म्हणजे रज. ही तिन्ही तत्त्व आपल्याला आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ असून प्रत्येकजण एक दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे. हीच गोष्ट व्यवहारातील उदाहरणांनी समजून घेता येईल. चंद्र, सूर्य आणि वारा किंवा पृथ्वीची गतिमानता या तिन्ही गोष्टी किती उपयुक्त आहेत हे आपण अनुभवतोच. सूर्याच्या भगभगीत किरणांवर चंद्राची शीतलता फुंकर घालते, तर रात्री तमोगुणामुळे दाटून येणारी भीती सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या सात्विकतेमुळे आपसुकच कमी होते. आणि सूर्य आणि चंद्राचा पृथ्वीवर पडणारा प्रभाव हा आलटून पालटून होत असल्यानेच सहन करणं शक्य होतं. हे सर्व आपले नेहमीचेच अनुभव. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की सत्वगुण किंवा सात्विकता अंतिम ध्येयाप्रत पोचण्यासाठी महत्त्वाची जरूर आहे. साधनभूत असणारं आपलं हे शरीर टिकवून ठेवण्यासाठी तमोगुणही तितकाच आवश्यक ठरतो. त्याचबरोबर शरीराला कार्यरत ठेवण्यात, विविध हालचाली होण्यात रजोगुणाचीही महत्त्वपूर्ण भूमिका असते. उदाहरणार्थ, शरीर मनाला जागृतावस्था आणण्यासाठी सूर्याचं तेज जेवढं आवश्यक तेवढीच अंगी शांत, क्षमाशील वृत्ती, कृतज्ञता बाणावी यासाठी चंद्राची शीतलताही आवश्यक आहे. आणि या दोन्हीचा समतोलच व्यक्तिमत्वाला संतुलित करत असतो. या इथवरच्या अभ्यासाचा असा सारांश निघतो की सत्व आणि तमाचं, सूर्य चंद्राचं, प्रकाश अंधाराचं, सुखदुःखांचं चक्र निरंतर चालू असतं. जे निसर्गात तेच जीवनात. सृष्टीचक्र तसंच जीवनचक्र. या जन्ममृत्यूच्या चक्रात आपण अडकलेले आहोत हे लक्षात घेऊन आता न थांबता, सुखदुःखांनी विचलित न होता एकसमान गतीने प्रवास करत अंतिम ध्येय आपलं सत चित आनंद स्वरूप गाठायचं आहे एवढं भान टिकवून ठेवता येणं महत्त्वाचं आहे. आपल्या शोधयात्रेत साधनभूत असलेलं हे शरीर टिकवणं आणि ते सार्थकी लावणं, ध्येयाप्रत पोचणं या मूलभूत ध्येयानं भारलेली आपली ही जीवनयात्रा नीट चालावी, सुखेनैव पार पडावी यासाठीच काही हिताच्या गोष्टी आयुर्वेदाने सांगून ठेवल्या आहेत. तीच पथ्यसंकल्पना. पथ्यसंकल्पनेच्या मुळाशी असणारी अजून एक महत्त्वपूर्ण आयुर्वेदोक्त संकल्पना म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे उष्णता, अग्नी म्हणजे प्रकाश, अग्नी म्हणजे तेज, आश्वासक ऊब आणि स्वच्छ ज्ञान. आयुर्वेदात पित्तदोषांतर्गत असणारा हा अग्नी स्वयंपाकघरातील अग्नीप्रमाणेच सर्व प्रकारच्या रूपांतरणाचं काम करतो. आपलं शरीर स्पर्शाला गरम लागतं याचं कारण या अग्नीचं देहातील अस्तित्व. खाल्लेल्या अन्नाचं पचन शरीरभावात करण्यापासून ते आपल्या शरीरातील बाल्य तारुण्यादी अवस्थांमधील स्थित्यंतरं ही या शरीरस्थ अग्नीच्या कार्यशीलतेची खूण आणि विविध रूपं आहेत. या देहाग्नीच्या मंद होण्याने शरीरात आजार निर्माण होतात आणि अग्नी पूर्णपणे शांत झाल्यास त्या देहाचा मृत्यू झाला असं म्हणतात. इतकी ही आद्य महत्त्वाची संकल्पना आहे. याच प्रकारे आजार बरा होणं यासाठी आणि आजार होऊच नये यासाठीही अग्निबलाचीच आवश्यकता असते. शरीरावर हल्ला करणारे जीवजंतू सरळ जठरात दगदगत असलेल्या अग्निकुंडात भस्मसात होऊ शकतात. मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना, इतकी उत्तम व्यवस्था आपल्या शरीरात आहे. आपलं काम फक्त अग्निबल टिकवून ठेवणं. तो मंद होऊ द्यायचा नाही किंवा भरकटूही द्यायचा नाही की आपोआपच आरोग्य सांभाळलं जातं. तेवढा हा सूक्ष्म आणि तेवढाच व्यापक विचार आहे. अग्नीत असणाऱ्या उष्णगुणामुळे ऊब तर मिळतेच, आरोग्य राखलं जातं आणि त्यापुढे जाऊन अग्नीमुळे मिळणाऱ्या प्रकाश आणि तेजामुळे व्यक्तिमत्व उजळून निघतं. जीवनपथच स्पष्ट होत जातो. असा हा देहाग्नी टिकवून प्रज्वलित ठेवणं, आपली धुनी पेटती ठेवणं हेच एकमेव सूत्र आरोग्यप्राप्ती किंवा प्रतिकार क्षमतेमागे असतं.
ज्याची धुनी अखंड धगधगत असते. अग्निबल उत्तम, त्याची प्रतिकारशक्ती उत्तम, असं आयुर्वेद सांगतो. आधी आजार होऊच नयेत किंवा झाले तरी सहज बरे व्हावेत या अनुषंगानेच आयुर्वेदात पथ्यसंकल्पना मांडलेली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या तुलनेत ही आयुर्वेदाची अग्निसंकल्पना फार व्यापक आणि आश्वासक विचार देते. असा विचार जो जगण्याचा पाया भक्कम करतो, जीवनाला झळाळी आणतो. हा व्यापक विचार आपण पुढील भागांमध्ये विस्तारानं समजून घेणारच आहोत. तत्पूर्वी आजचा स्वास्थ्य विचार. आरोग्य ही गोष्ट पैसा खर्च करून किंवा औषधं गोळ्या घेऊन मिळू शकत असली तरी स्वास्थ्य ही गोष्ट स्वतःच मिळवावी लागते. अगदी नेमक्या शब्दात सांगायचं तर टिकवावी लागते. असं म्हणण्याचं कारण स्वस्थ असणं ही आपली मूलभूत स्थिती आहे. ती केवळ आपल्याकडून टिकवली जाणं, बाह्य गोष्टींपासून तिचं रक्षण करणं एवढंच अपेक्षित आहे. हे आयुर्वेदशास्त्राचं जे प्रयोजन सांगितलं आहे त्यावरून स्पष्ट होतं. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. रक्षण करायचं म्हणजे कुणापासून? तर आधिभौतिकतेपासून, आभासी चंगळवादी दुनियेपासून, चंगळवादाला भुललेल्या आपल्या दांडगट इंद्रियांपासून. ही साखळी कशी तोडायची हे स्वतः भगवंतानीच गीतेत सांगून ठेवलं आहे. इंद्रिये बोलिली थोर, मन त्याहुनी थोरते. बुद्धी थोर मनाहुनी, थोर तिहुनी तो प्रभू. असा तो प्रभू जाणूनी, आवरी आपणा. संहारी कामहा वैरी, तू गाठूनी परोपरी. इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी मनोबल हवं, त्याला बुद्धीची जोड हवी आणि त्याच्याही पुढे सर्वांच्या बुद्धीला साक्षीभूत असा तो परमेश्वर आहे. तो सर्वात श्रेष्ठ असून त्याला जाणून घेणं हेच एकमेव या जन्माचं ध्येय असून ते साधण्यानेच अंतःकरणातील उर्मी शांत होऊन जीवाला स्वास्थ्य मिळणार आहे, असा याचा अर्थ. मूलतः शुद्ध सात्विक असलेल्या आपल्या मनाला त्याचं मूळ ऐश्वर्य उन्नत स्वरूप प्राप्त करून देणं, शरीराकडील त्याची ओढ कमी करून विचारपूर्वक त्याला मूळ चैतन्य स्वरूपाची ओढ लावणं आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीला अपेक्षित असलेली आपली स्थिती किंवा रूप म्हणजे भारत. तेजाच्या उपासनेत रममाण, स्वयंप्रकाशाच्या उजेडात शांतपणे आत्मविश्वासाने प्रगतीपथावर झपझप पावलं टाकणारं तेजस्वी रूप. आपली संस्कृती सांगते की स्वतःला जिंकलं म्हणजे जग जिंकलं. जगाची माहिती जरूर घ्यावी, पण त्याआधी स्वतःला नीट जाणून घेणं म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. त्याचा अट्टाहास धरावा. प्रत्येकानं स्वतःमध्ये सुधारणा घडवत आत्मोन्नती करून घेतल्यास आपोआपच सगळी परिस्थिती सुधारणार आहे. थोडक्यात सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः आत्मविश्वासानं सोडवण्यासाठी आपली संस्कृती आपल्याला उद्युक्त करते, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवते. अशा स्वस्थ आणि भारत होण्यास उत्सुक असलेल्या सर्वच समर्थ व्यक्तिमत्वांसाठी भरभरून शुभेच्छा देऊन या इथेच थांबते. धन्यवाद. शुभम भवतु.